अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोजते जस्कुल्दीप्रदेशं विदिंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. ज्ञानोबा पादस्पर्शाने पुनीत झालेली ही आपली अलंकापुरी. इंद्रायणीच्या तटाक्यावर बसलेली ही महानर्मदा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था. या संस्थेमध्ये म्हटल्यापेक्षा या ज्ञानाच्या नगरीमध्ये, या ज्ञानाच्या मंदिरात मी वारकरी शिक्षण घेत आहे. इयत्ता 9वीमध्ये मी शिकतो. माझे नाव विनोद उगले. आमचे गुरुवर्य ह.व.प. संतोष महाराज पवार हे आम्हाला सांगतात, ज्या व्यक्तीचं जर पुण्य असेल, त्या व्यक्तीला जर आळंदीमध्ये राहायचं नसेल, त्याचं पुण्य त्याला आळंदी तो कुठेही जाऊ देत नाही. त्याचं पुण्य त्याला आळंदीमध्येच राहू देतं. मला असं वाटतं, मी आळंदीमध्ये राहतो हे माझं पुण्य असेल हे मला माहीत नाही. पण जेव्हा मी आळंदीमध्ये आलो, मला इथं राहायची अजिबात इच्छा नव्हती. मला इथं बिलकुल राहा वाटत नव्हतं. घरी 2-3 वेळा फोन केला, घरच्यांना सांगितले मला इथं राहायचं नाही, पळून जायची धमकीसुद्धा दिली. ते प्रकरण सर्व माझ्या वडिलांनी बाबांना सांगितलं. बाबांनी थोडंसं वेगळं घेऊन मला थोडं सांगितलं की इथं राहा, इथं काय फायदा होईल तुला, सर्व सांगितलं. थोड्या वेळाकरता मला वाटलं की मला इथं राहायला पाहिजे, मला इथं करमायला लागलं थोड्या वेळाकरता. पण पुन्हा माझी मनस्थिती तशीच झाली. काही वेळा मी बाबांनासुद्धा म्हटलो मला इथं राहायचं नाही, घरी जायचं, रडलो. इथं जवळ एक गार्डन आहे, तिथं मला बाबा घेऊन गेले, गार्डनमध्ये घेऊन गेले. माझ्या वडिलांना फोन लावला, बाबांनी मला समजून सांगितलं, वडिलांनी समजून सांगितलं. त्या वेळेला पण मी खूप लढलो. त्या वेळेला जर बाबा नसते तर आज मी इथं तुमच्यासमोर नसतो. आज जी प्रगती माझी पकवाजामध्ये, कीर्तनामध्ये, अभंग पाठांतरामध्ये, श्लोक पाठांतरामध्ये जी प्रगती माझी आज झालेली आहे, ते म्हणजे बाबांमुळं. त्या वेळेला जर बाबांनी मला समजावलं नसतं तर आज मी तुमच्यासोबत हे बोलू शकलो नसतो. आज मला इथं बोलण्याची डेअरिंग बाबामुळं मिळाली, ती आज मिळाली नसती. आणि असं नाही की बाबाचं सर्व लक्ष हे माझ्याकडेच आहे. आम्ही संस्थेमध्ये 60-70 मुलं आहोत. सर्वांकडे बाबाचं लक्ष असतं. सर्वांचं अभ्यासाचा विचार, सर्वांच्या आरोग्याचा विचार हे माझे बाबा घेत असतात. प्रत्येक संस्थेमध्ये अशा काही संस्था, मोजक्याच काही संस्था आहेत ज्याच्यामध्ये गरम पाणी मिळतं, त्याच्यामध्ये आमची संस्था येते. काही संस्थांमध्ये थंडीचं वातावरण चालू झाल्याच्या नंतर काही मुलांना थंडच पाण्याने आंघोळ करावी लागते. पण माझ्या बाबांनी पैसे खर्च केले. मुलांच्या आरोग्याचा विषय आहे, मुलांच्या आरोग्याचा विषय आहे म्हणून माझ्या बाबांनी इथं गरम पाण्याची व्यवस्था केली. एखादा मुलगा समजा बिमार पडला, घरी पैसे नाहीत, वडिलांनी सांगितले सध्या पैसे नाही, तू जरा थांब. बाबा त्याला असं नाही म्हणत की सध्या पैसे नाही, पैसे आल्याच्या नंतर तू शाळेत जा. पैसे आल्याच्या नंतर तू दवाखान्यात जा. बाबा स्वतः त्याला पैसे देतात आणि त्याला दवाखान्यामध्ये पाठवतात. का? त्यांना आरोग्याची चिंता आहे मुलांच्या. बाबा स्वतः त्याला पैसे देतात आणि दवाखान्यामध्ये पाठवतात. आणि जेव्हा त्याचे वडील पैसे पाठवतात तेव्हा त्याच्यामधून आपले पैसे घेतात. हे माझ्या बाबांचे उपकार आहे. बाबांचे उपकार जर मी सांगायला लागलो तर माझं जीवन अपुरं पडेल. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविते. असे अनेक उपकार माझ्यावरती या 70-60 मुलांवरती माझ्या बाबांनी केले. धन्यवाद.